हर्षवर्धन, अहो असं दारात किती वेळ बसणार? घरात चला की. पोरांनो, जावं तुम्ही, आम्ही थांबतो इथंच. शांत व्हा. जयश्री, अहो शांत व्हा. जयश्री, चला बॅग घे भरायला. बॅग? का हो? काय झालं आता? आणि कुठं? आम्ही काय काम करीन, कष्ट करीन, काहीतर करीनच की. हे तर राहिलं तर गाव काय म्हणाल आम्हाला? अहो गावाचं काय घेऊन बसलाय तुम्ही? असलं काय बी मनात आणू नका. अहो नाही मामा, रीत असती, लग्न झाले की नवऱ्यानं मुलीला घरी घेऊन जायचं असतं. घर जरी जयश्रीचं असलं तर त्या आधी ते तुमचे, आणि तुमच्या परवानगीशिवाय आम्ही इथं राहणं म्हणजे. परमिशनचं काय घेऊन बसलाय तुम्ही? काय आम्हाला परके आहे का? अहो तुम्ही पोरासारखंच आहे आम्हाला. मी तर म्हणते जयश्रीचा जेवढा हक्क आहे का नाही या घरावर, तेवढाच तुमचा बी आहे. आहे का नाही हो? होय. आता तुम्ही इथं राहिला म्हणजे 4 दिवस राहिला तरी बी आमची कोणाचीच काहीच हरकत नसणार आहे. आता नव्या नवरीला घेऊन कुठे हिंडत बसताय? त्यापेक्षा ह्यातनं काहीतरी योग्य मार्ग निघेलच की. तोपर्यंत तुम्ही दोघं इथंच थांबा. नक्की का? नाहीतर उगाच मला बरं वाटावं म्हणून तुम्ही बोलत असाल. नाही नाही, अहो तसं काय बी नाही. अहो आजवर तुम्ही आमच्यासाठी एवढं केलंय, आता आम्ही तुमच्यासाठी एवढं तर करू शकतो की. मामा, मामी, जीजी, तुम्ही खरंच देव माणसं आहात. एखाद्याने मलाच घराच्या बाहेर हाकलून दिलास, पण तुम्ही तसं नाही केलं. तुम्ही आम्हाला इथं राहायला जागा देत आहे. खरंच देव माणसं आहे. आता तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही इथं राहतो. पण शीतल काय बोलल्या नाहीत? त्यांची काही इच्छा नाही का अशी? तिचा काय संबंध? पुष्पे, अहो म्हणजे ती कशी सून म्हणून ह्या घरात बाहेर न आली, तसं तुम्ही बी येऊ शकता की, राहू शकता. शीतल, तुम्हाला पण असंच वाटतंय ना? हा, राहावा की. आता अडचणच अशी आहे, त्याला कोण काय करणार? नाही म्हणजे सगळे म्हणतात म्हणून तुम्ही पण म्हणताय, असं काय नाही ना? अहो नक्की नक्की, आता ती म्हणलीच की. जेडी, भैया जावा, जरा तुम्ही हात पाय तोंड धुवून घ्या बरं. आवरा, जावा जावा. होय.
मी पण येतो बाहेर जाऊन, माझी एक दोन काम आहेत तेवढी करून येतो. हा, तुम्ही आवरा. जावा की आवरा जावा. चला चला, हातपाय धुवून घ्या. या. अक्का, अहो काहीतरी बोला की. मी जर शांत बसलं तर आमच्या मनात बेवगाच काहीतरी येत राहते. होय, काहीतरी बोला की. आता काय बोलू, मलाच कळना झालंय. मला तर आधीच वाटत होतं ही सोयरीक व्हायला नको म्हणून. आपल्याला असं वाटून काय करायचंय बाई? हो, पोरगीची काळजी वाटते हो. होय, मला पण शितलीची लय काळजी वाटते. अजिंक्य तिकडं आणि पोरगी घरात एकटीच. मी बी म्हणलं होतं शितलीला, तिकडची सगळी गडबड होईस तर चल आपल्या घरी म्हणून. अहो अक्का, अशी कशी येईल ती? मी काय म्हणते, आपण कुणाला तरी पत्रिका दाखवून बघूयात का? होय, तसंच करूयात बघ. बघू काय उपाय सांगतेत का. तुम्हाला जेवढी पोरगीची काळजी आहे ना, तेवढीच काळजी मला पण आहे. पण ह्या सगळ्या परिस्थितीला शितलीला एकटीलाच तोंड दिलं पाहिजे. आणि आपली शितली आहे तशी, ती घेईल सगळं सांभाळून. अगं भाई, पण तो भैया त्या घरात राहणार तरी किती दिवस? काय माहित. आणि त्या पुष्पाला तर लई कौतुक त्या जावयाचं. नाहीतर काय, लग्नाच्या आधीच माझा जावय म्हणून गावभर हिंडत होत्या. आता तर काय विचारलंच नको. तेच की, अगं आमच्या समोर मी म्हणली पुष्पा, राहावा पाहिजे तेवढं म्हणून. पण नाना, आता काय भैया कायमचा तिथे राहतो का काय? काय माहित. पण ह्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे. माझं तर डोकं चालू झालंय काही. तो भैया त्या घरात असाच राहिला तर कधी सुटायचा ह्यो तिडा.